सायली संजीव आणि ऋषी सक्सेना यांचा नवीन चित्रपट समसारा चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय. काहे गया मैं ये चित्रपट देखने. चित्रपट बघून मला दिग्दर्शक सागर लढे, जे या चित्रपटाचे कथा आणि पटकथाकारही आहेत, त्यांना फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे. हे बघ, मी तुला काही एक वाईट बोलणार नाही, पण तुला आम्ही काय चुकीचे वागलो असं वाटतं का? नाही ना, फक्त एकच सांगणं आहे. तरी बायको सांगत होती की जारण बघायला जाऊया, पण मलाच नवीन चित्रपट बघून त्याचा रिव्ह्यू करायचा किडा होता ना. एकतर खिस्सा फाटका, त्यात चॅनलही मॉनिटाईज नाही, म्हणून सगळे चित्रपट पाहणं शक्य होत नाही. आणि बरेच दिवस आलेले कुठला चित्रपट बघितला नव्हता, म्हणून म्हटलं जाऊया. पण तिथे गेल्यावर मध्यंतरातच मला वाटलं की काय रे ही तुझी भाषा. पण काय करू, काल रात्रीच टीव्हीवर गुलकंद बघून जो मूड फील गुड झालेला, त्याची पूर्ण वाट लावली या चित्रपटाने. त्याचंच फ्रस्ट्रेशन निघतंय बाहेर. मध्यंतरापूर्वी फिलॉसॉफी झाडली आणि मध्यंतरानंतर चित्रपटाची पूर्ण वाजवली. लिटरली मध्यंतरानंतर तुम्हाला वाटेल की व्हॉट द इज गोइंग ऑन हियर. म्हणजे बघा ना, कोणती गरोदर बाई रात्री अशा लोकांचा मागोवा घेत गोव्याच्या रस्त्यावर रात्री एकटीच फिरेल, ज्यांनी डोकी झाकलेली आहेत, जी जादूटोणा करणारी वाचत आहेत. चला, त्यांचा पाठलाग केला तर केला, जाऊ दे, उत्सुकतेपोटी केलाही असेल, पण कितपर्यंत? समुद्रात बोट एकटी घेऊन जाण्यापर्यंत. किती चांगली कथा होती, काय चांगला कन्सेप्ट होता, पण त्याला पटकथेत उतरवताना माती केली लेखक दिग्दर्शकाने. बोललं जातं की मराठी चित्रपटसृष्टीत चांगले लेखक आहेत, पण या चित्रपटांसारखे लेखक दिग्दर्शक चित्रपटसृष्टीला मागे घेऊन जात आहेत. तुम्हीच बघा ना, आठवड्याभरापूर्वी ज्यांचं जारण हा चित्रपट बघून मराठी चित्रपटांवर विश्वास बसला असेल, त्यांनी जर हा चित्रपट बघितला तर काय होईल? आता जे मी बोलेन त्याचा कदाचित तुम्हाला राग येईल, पण या चित्रपटाची कथा, संकल्पना ही कल्की 2898 AD किंवा कार्तिकेय 1, कार्तिकेय 2 या साऊथच्या चित्रपटांसारखीच तगडी आहे, पण तिचं एक्झिक्युशन किती वाईट आहे. अशा चित्रपटांची कथा ही पडद्यावर कशी अंमलात आणायची हे साऊथच्या लेखक दिग्दर्शकाकडूनच शिकावं, हेच खरं. इथे तर मी VFX बद्दल बोलतही नाही. माहीत आहे बजेट कमी आहे, पण कमीत कमी ते VFX पडद्यावर बघताना सहन झाले पाहिजेत असे तरी बनवा. आणि सगळ्यात मोठा जोक म्हणजे याला मराठीतील पहिला क्रिएचर मूव्ही म्हटलं जात आहे. अरे पण तो क्रिएचर चित्रपटात आहे तरी किती? भाई ये तो शुरू होते खत्म हो गया यार. चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच येणार आहे. चित्रपटाचा पहिलाच भाग तर दुसरा भाग येणार हे ऐकूनच मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी हो रहा है.